नमस्कार मंडळी. आज आपण महाशिवरात्री स्पेशल शेंगोळे बनवणार आहोत. अगदी चटपटीत शेंगोळे आहे आणि मस्त आंबट गोड, म्हणजे तुम्हाला आवडतील असे शेंगोळे आहे. तर चवीला ही छान आणि भन्नाट रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नेहमी साबुदाणा खिचडी किंवा डोसे खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी नवीन पदार्थ, मस्त रेसिपी, म्हणजे नवीन पदार्थ, नवीन चव आणि करायलाही सोपे आहेत. पटकन होतील आणि सगळ्यांनाच आवडेल. मला तरी वाटते ही रेसिपी बिना उपवास धरणारे सुद्धा खातील अशा पद्धतीचे आपण शेंगोळे केलेले आहेत. तर उपवासाचे शेंगोळे म्हटले की जरा नवीनच वाटते, पण नक्की ट्राय करून बघा. अगदी मस्त आणि छान रेसिपी आहे. तुम्हालाही आवडेल आणि खायलाही सुद्धा चविष्ट. आपण साबुदाणा वडे काय खातो त्याच्यापेक्षाही छान लागेल तुम्हाला. ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर तुम्हाला नक्की कळेल की ही रेसिपी कशी झालेली आहे. तरी या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत. ते अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा होईल. तर त्यासाठी मी इथे काय केलं आहे, 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. तुमचे मेंबर जास्त असतील तर जास्त घेतलं तरी चालेल. तरी उपवासाचं फराळाचं आपलं 3 ते 4 जणांचं होऊ शकतं, अशा पद्धतीचं आपण केलेलं आहे ते. तर साबुदाणा आपण 1 वाटी घेतला आहे आणि काय करायचं, साबुदाणा कढईत अगोदर खाली घेतला आहे मी आणि नंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आणि मंद आचेवर आपल्याला साबुदाणा फुटेपर्यंत, चांगला फुलेपर्यंत आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. ज्यावेळेस अगदी छान फुलतो ना साबुदाणा, थोडं थोडं उडत राहतो मधामधून, त्यावेळेस असं समजून घ्यायचं की आपला साबुदाणा छान भाजलेला आहे. म्हणजे याचं पीठ जे आहे ते अगदी छान होईल. तर त्यासाठी आपण इथे साबुदाणा भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये, म्हणजे प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी. जितक्या लवकर थंड होईल तितक्या लवकर तुमचं फराळाचंही होईल. तर इथे पूर्ण साबुदाणा एका प्लेटीमध्ये काढून घेतला आहे मी आणि थंड होण्यासाठी आपण बाजूला काढून ठेवतो आहे. तर 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर थंड होऊन जातो आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे, म्हणजे छोटं भांडं घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं, जो थंड झालेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे आणि याची बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची आहे. तर आपण टाकून घेतला आहे भांड्यामध्ये, झाकण लावून आपल्याला याची पिठी करून घ्यायची आहे. तर तुम्हाला पावडर दाखवते मी, अगदी बारीक करून घेतलेली आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण बारीक पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. तर अगदी बारीक पावडर करून घेतल्यानंतर आणि साबुदाणा फुलल्यामुळे काय होतं, जो आपण पीठ करून घेतो तो अगदी छान येते. त्यासाठी साबुदाणा भाजताना जरा व्यवस्थित जर भाजला तर अगदी पीठ तुमचं व्यवस्थित येईल, म्हणजे तुमचे शेंगोळे तुटणार नाहीत. तर हे पीठ आपलं पूर्ण एकसारखं झालं आहे. झाकणातलं सुद्धा आपण पीठ काढून घेतलं आहे. नंतर काय करायचं, आपल्याला हे पीठ बाजूला ठेवायचं आहे आणि पुढची प्रोसिजर करायची. तर उकडलेले मी 2 बटाटे घेतले. तुम्ही अर्धी वाटी साबुदाणा जर घेतला तर 1च बटाटा घ्यायचा आहे आणि 1 वाटी साबुदाणा घेतला. नॉर्मल आपली वाटी जी असते आमटी पिण्याची ती वाटी घ्यायची आहे. तर त्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत. एका वाटीला 2 बटाटे, अर्ध्या वाटीला 1च बटाटा घ्यायचा आहे. तर उकडलेला बटाटा आपण बारीक खिसणी असते आपली, अद्रक खिसायची दररोजच्या हात टाकण्याची, त्या खिसणीने किसून घ्यायचं, म्हणजे एकसारखं येईल तुमचं. तर आपलं त्या किसणीने किसून घेतल्यानंतर बटाटा पूर्ण किसून घेतला आहे. किसून घेतल्यानंतर मोठा बाऊल घ्यायचा, म्हणजे आपल्याला पीठ मळता आला पाहिजे. आणि आपलं साबुदाण्याचं जे पीठ करून घेतलं होतं आपण भांड्यामध्ये मिक्सरच्या, ते घालून घ्यायचं आहे. म्हणजे बटाट्याचा किस आणि साबुदाण्याचं पीठ आपण एकत्र करून घेतलं आहे. चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घ्यायचं आणि नंतर काय करायचं आहे, अजून भिजवायचं नाही आपल्याला, अजून भरपूर सामान टाकायचं राहिलं, नंतर आपल्याला पीठ मळायचं आहे. तर तेच भांडं घेतलं आहे मी, जे साबुदाण्याचं पीठ काढून घेतलं आहे, तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या. जास्त तिखट नाही आहेत, तिखट जर असतील तर कमी घ्या. आणि 1 मिरी घातलेली आहे, चवीला छान लागेल म्हणून आपण 1 मिरीसुद्धा घालतो त्यासोबत. तर आपली पेस्ट पूर्ण 1 चमचा भरून झालेली आहे. हा छोटा चमचा आहे एकदम. तर बरोबर 1 चमचा भरून आपली पेस्ट झाली, म्हणजे 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत. आणि तिखट कमी असल्यामुळे आपण थोडीशी मिरीसुद्धा घातली, म्हणजे चवीलाही छान लागेल आणि तिखटसुद्धा पण येईल. तर इथे आपली पेस्ट टाकून घेतल्यानंतर काय करायचं आहे, पूर्ण पेस्ट आपल्याला भांड्यातली त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. हिरव्या मिरचीच्या पेस्टने अगदी छान, तुम्हाला लाल मिरची पावडर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता, असं काही नाही. आणि शेंदे मीठ घातलेलं, म्हणजे उपवासाचं जे मीठ असतं ते पण घातलं मी, चवीनुसार घालायचं आहे. तर मीठ घालून झाल्यानंतर शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे मी, तो घातला आहे 2 चमचे, जास्त नाही घालायचा आहे, 2 चमचे घालायचा आहे. आणि अगोदर जर साबुदाण्याचं पीठ आहे बटाट्यामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि नंतर लागेल तसं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही आहे. आणि हो, आपण भाजून घेतल्यामुळे साबुदाणा जो आहे पीठ करून घेतलं आहे ते खूप पाणी पितं आहे. तर पीठ मळताना काय करायचं, जेव्हा आपण मळून घेतो त्यावेळेसच नरम असलं पाहिजे असं पीठ मळायचं. अगोदर कडक करून नंतर पाणी घालत बसायचं नाही, कारण बराच वेळ जातो आणि हातही दुखतील. त्यामुळे काय करायचं आहे, पाणी घालत राहायचं आणि पीठ मळत राहायचं, म्हणजे तुमचं पीठ अगदी सैलसर आणि स्मूथ होईल, कापसासारखं स्मूथ होईल ते. त्यासाठी काय करायचं, पाणी व्यवस्थित घालत राहायचं. नाहीतर तुम्ही अगोदर जर पूर्ण बटाट्यामध्ये मिक्स करून पीठ मळून घ्यायचं म्हटलं तर तुम्ही बेजार व्हाल. तर त्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ आपलं पीठ मळून झालं आणि आपण झाकण ठेवून देतो आहे. तर झाकण ठेवेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, आमटी करायची आहे. त्यासाठी मी छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतली, मध्ये 2 चमचे शेंगदाणे घेतले, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या, जास्त तिखट नाही, आणि 3 मिरी घेतलेली आहे. आणि बटाटा घेतला आहे अर्धा, उकडलेला बटाटा ठेवला होता मी, तो अर्धा घेतलेला आहे.
तो घ्यायचा, कारण याने जी ग्रेव्ही आहे म्हणजे आपल्या शेंगोळ्याची ग्रेव्ही जी होते ना बटाट्यामुळे ती अगदी स्मूथ होते. आणि दही घातलं आहे मी 2 चमचे दही घालून घेतलं आहे, बटाटा घालून घेतलं आहे, शेंगदाणे घालून घेतले, शेंदे मीठ घालून घेतले आणि अर्धा चमचा साखरसुद्धा घालून घेतली. दही आणि साखर आमटीत असली म्हणजे त्या सारणामध्ये असली शेंगोळ्याच्या की मस्त लागते. आणि तुम्हाला जर अजून चरचर हवं असेल म्हणजे तिखट हवं असेल तर थोडीशी एखादी मिरची वाढू शकता तुम्ही त्यामध्ये. तर चांगली पेस्ट करून घेतली. त्यामध्ये आपल्याला पेस्ट एकसारखी मिक्स करून घेण्यासाठी पाणीसुद्धा घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून मी तुम्हाला पेस्ट दाखवते, म्हणजे आपली सारण अगदी मस्त झालेलं आहे. तर त्याला फोडणी घालायची. आता आपलं पीठ तोपर्यंत मळत आहे तोपर्यंत आपण आमटीसुद्धा करून घेतो इथे. तर आता मी काय केलं, अर्धा चमच्याला कमी तेल घातलं आहे. जास्त तेल आपण इथे वापरलेलं नाही, कुठल्याच पदार्थात वापरलेलं नाही उपवासाच्या. आणि छान फ्लेवर यावं म्हणून हिरवी मिरची घातलेली आहे. आपण हिरव्या मिरच्या तर आतमध्ये घातलेल्याच आहेत, पण तेलामध्ये थोडंसं फोडणी घातली की जरा मस्त आमटीला चव येते, म्हणून आपण थोडी हिरवी मिरचीसुद्धा त्यामध्ये घालून घेतली. तर 1 ग्लास मी इथे पूर्ण पाणी घातलं आहे. पूर्ण व्यवस्थित आपल्या आमटीला 1 ग्लास पाणी घालून झाल्यानंतर व्यवस्थित आपली आमटी झालेली आहे. आणि आपल्याला काय करायचं, उकळी येऊ द्यायची नाही आहे, त्याला गरम करायचं नाही आहे. जितकं आपण टेम्परेचर फोडणी द्यायला घातलेलं होतं तेवढंच ठेवायचं आहे. तर आमटी आपली रेडी झाली. आता शेंगोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर जे पीठ आपण मळायला घातलं ते काय करायचं आहे, पीठ चांगलं 2 ते 3 मिनटं मळून घ्यायचं आहे आपल्याला. कारण भिजलेलं जे पीठ आहे ते काय होतं, साबुदाणा जो आहे आपला आतमध्ये घातलेला तो फुलतो आहे चांगला, म्हणजे नरम होतो आहे. त्यामुळे बटाटा अगदी बाजू पडल्यासारखा होतो. तर काय करायचं, चांगलं मळून घ्यायचं. थोडासा तेलाचा हातसुद्धा घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल. आणि तुम्हाला मला एक सांगायचं राहिलं आहे, तुम्हाला जर आमटीच्या फोडणीला तूप आवडत असेल तर तूपसुद्धा तुम्ही इथे घालू शकता, किंवा तुम्हाला म्हणजे सगळ्याच गोष्टीला तूप घालू शकता तुम्ही वापरायला. याला हात लावायला सुद्धा तुम्ही तुपाचा हात घेऊन लागू शकता. तर मी ते शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुपाचा हातसुद्धा तुम्ही याला घेऊ शकता. तर मी ते शेंगदाण्याचं तेल लावून घेतलं आणि फोडणीलासुद्धा मी शेंगदाण्याचं तेल घातलं आहे. तर आपल्याला काय करायचं, ज्या आकारात शेंगोळे करायचे आहेत आपल्याला त्या आकारात एकसारखे बॉल करून घ्यायचे, म्हणजे आपले पटकन शेंगोळे केल्या जातील. कोळपाट घ्यायचा, म्हणजे पाट घ्यायचा आहे लाटायला, आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, थोडा तेलाचा हात घेऊन दोन्ही हाताने आपल्याला काडीसारखी रेष करून घ्यायची आणि नंतर गोल जोडून घ्यायचं आहे. तर जोडताना गोल अगदी फिट करून जोडायचं आहे, कारण साबुदाणा आणि बटाटा आहे त्यामुळे व्यवस्थित जोडताना व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आणि आपल्याला तुम्हाला ज्या आकारात मोठाले आवडत असतील तर मोठाले शेंगोळे करा, छोटाले आवडत असतील तर छोटाले करा. तर इथे आपण मीडियम आकाराचे शेंगोळे करून घेतलेत. आपले रेग्युलर जसे असतात तसेच करून घेतलेत मी. तर असेच, आणि करायलाही सोपे आहे. पीठ व्यवस्थित मळून जर घेतलं ना तुम्ही तर करायलाही वेळ लागत नाही आहे. आणि तुम्ही एकदा खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल उपवासाचा पदार्थसुद्धा असा असू शकतो. तर इथे आपले शेंगोळे करून झालेत. पूर्ण शेंगोळे आपण एका ताटात काढून घेतो, कारण अगोदर करून घ्यायचे आहेत, म्हणजे मग तुम्हाला पुढची प्रोसिजर करायला अगदी सोपी जाईल. तर आता पूर्ण शेंगोळे आपण एका ताटामध्ये काढून घेतले. तुम्हाला दाखवते मी. मस्त रंग आणि छान दिसायलाही छान झालेत. आणि एक पॅन घ्यायचा. हो, मला परत एक सांगायचं तुम्हाला, पॅन नसेल, लोखंडी तव्यावर भाजलेले आपण पोळ्या करतो त्या तव्यावर भाजले तरी चालतील. फक्त तेल लावायचं आहे खालून आणि मंद आचेवर भाजून घ्यायचे, म्हणजे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. आणि पॅन असेल त्याच्यावरसुद्धा मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत. तर आता काय करायचं, उलटसुलट करून आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची. तितके छान भाजल्या जातील तितका त्याचा फ्लेवर आमटीमध्ये गेल्यानंतर शेंगोळ्याचा अगदी मस्त लागेल. तर आता मी काय करते, एकसारखे दोन्ही बाजूने भाजून घेते, म्हणजे छान भाजले तितके छान लागतील आपल्याला. कच्चेसुद्धा लागणार नाही, दातात फसणारसुद्धा नाही, अगदी टम्म फुगतील आणि मस्त होतील तुमचे शेंगोळे. तर आपलं उलटपालट करून मस्त भाजून घेतलेत मी इथे. तर काय करायचं, गॅस मिडियमच ठेवायचा, जास्त फुल ठेवायचा नाही आहे, म्हणजे तुमचे शेंगोळे जे आहेत ते अगदी व्यवस्थित होतील. तर आपले उलटपालट करून मस्त शेंगोळे खरपूस भाजून झालेले आहेत. खरपूस भाजून झालेल्या शेंगोळ्याला काय करायचं आहे, थोडासा गॅस नंतर वाढवून घेतला तरी चालेल, म्हणजे तुमचे शेंगोळे अगदी व्यवस्थित भाजले जातील. तर आता काय करायचं, एकसारखं थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचे शेंगोळे व्यवस्थित भाजले जातील. इथे आपले पूर्ण शेंगोळे भाजून झालेले, मी दुसऱ्या पॅनवरती सुद्धा ठेवलेले आहेत भाजायला. भाजून झालेले शेंगोळे आपल्याला काय करायचे, एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे. ज्या गोल रिंगा करून घेतल्यात आपण ते काढून घ्यायचे आहेत. तर आपल्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर काय करायचं, जितके लागतील तुम्हाला, ज्याला जितके द्यायचे तितके त्या प्लेटीमध्ये टाकायचे आणि वरतून आपल्याला आमटी घालायची आहे. तर तुम्हाला केलेले शेंगोळे मी जळून दाखवते, अगदी मस्त झालेले आहेत. आणि कडक खूप नाहीत, नरम पण नाहीत, खूप मस्त वरतून कडक कुरकुरीत आणि आतमध्ये नरम आहेत. तर इथे पूर्ण आपले करून झाल्यानंतर जी आमटी आपण करून ठेवलेली आहे ती बघणार आहोत आपण, कारण आपण याला ज्या टेम्परेचरवर फोडणी दिली तेवढ्याच याच्यावर ठेवलेली आहे. पण थोडीशी कोमट आहे ती, जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, त्याची चव अगदी मस्त लागेल. तर आपली आमटी जी आहे आपल्याला शेंगोळ्यावरती टाकून घ्यायची आहे. आणि तुम्ही 5 मिनिटांनी किंवा लगेचच खायला जरी घेतलं तरी मस्त लागतील. तुम्ही ट्राय करून बघा एकदा. आणि हो, तुम्हाला जर आमटी गरम आवडत असेल तर गरमसुद्धा घालू शकता, असं काही नाही, पण थंडी घातली तर अगदी छान लागेल.
तर आपले शेंगोळ्यावरती आमटी टाकून झालेली आहे, म्हणजे आपले शेंगोळे मस्त झालेले आहे. तर अगदी सोपी रेसिपी आणि मस्त होतात खायला, नवीन चव मिळते आपल्याला आणि याची जी चव आहे ना खरंच सगळ्यांनाच आवडेल मला तरी वाटते, कारण आमच्या इथे सगळेच जण खातात. आणि अगदी स्मूथ होते, कापसासारखे स्मूथ होते. आपण जेव्हा आमटीमध्ये घालतो ना त्याचा जो फ्लेवर आणि स्मूथपणा जो आहे तो अगदी मस्त होतोय. तर नक्की ट्राय करून बघा. अगदी नवीन रेसिपी आहे आणि सोपीसुद्धा ही, वेळसुद्धा लागणार नाही आणि पोटभरीचं फराळ होईल तुम्हाला. अशा पद्धतीचा आपण फराळ केलेला आहे. जर हे शेंगोळे तुम्हाला उपवासाचे शेंगोळे आवडले असतील आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.